तर कोल्हापुरात देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। कोल्हापूर शहरातील पूर कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक रस्ते अजूनही बंद आहेत। त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या। आज पुन्हा एकदा कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना एका दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे। या संदर्भातले आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी रात्री काढले। शिरोळ तालुक्यातील 9 शाळांमध्ये निवारा केंद्र सुरू केल्यानं या शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या संदर्भात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आहेत, ते आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। विशाल, सध्या कोल्हापुरातील परिस्थिती नेमकी काय? तर आपण पाहतो नेटवर्कची देखील त्या ठिकाणी कमी आहे, नेटवर्क प्रॉब्लेम होत आहे। त्या ठिकाणी पाऊस होतोय, तर कोल्हापुरातील पाणी ओसरायला सुरू झालं असलं तरी पण आता सध्या काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत आपल्यासोबत। विशाल, सध्या कोल्हापुरातील परिस्थिती सांगाल? नक्कीच वर्षा, कोल्हापुरात गेल्या 2 दिवसापासून पावसानं उसंत घेतले। मात्र कोल्हापुरात जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं, काही मार्ग देखील बंद आहेत। त्यामुळे कोल्हापुरातल्या शाळा ज्या आहेत त्या 27 तारखेपर्यंत शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा आदेश देखील देण्यात आलेला होता। मात्र काल पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्री पुन्हा आज 1 दिवसाची सुट्टी पुन्हा या शाळा आणि महाविद्यालयांना दिलेली आहे। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुका आणि कोल्हापूर शहराजवळच्या आसपासच्या काही गावांमध्ये पाणी गेलेलं आहे। त्यामुळे पुराचं पाणी पसरल्यामुळे काही ठिकाणी निवारा केंद्र सज्ज करण्यात आलेले आहेत। काही शाळांमध्ये निवारा केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामुळे या शाळा आणि महाविद्यालयांना ही सुट्टी काल जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली। निश्चितच विशाल, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।